तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया। मंडळी नमस्कार. स्वरालय मल्टी सर्व्हिसेस संचलित स्वरालय म्युझिक अकॅडमी मार्फत आयोजित सुगम संगीतावर बोलू काही या पहिल्या सत्राच्या 10व्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कदाचित मलाही समजलं नाही आणि आपल्यालाही समजलं नसेल की हे 10 भाग कसे संपले किंवा 10व्या भागावर आपण कधी आलो, आणि म्हणून आज या 10व्या भागावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे की हे पहिलं सत्र, सुगम संगीतावर बोलू काहीचं पहिलं सत्र, आज आपण इथे ह्या भागानंतर थांबवणार आहोत. म्हणून आजचा थोडासा विषय वेगळा मी निवडलेला आहे. आता हे का थांबवणार आहोत, तर गेल्या 10 भागामध्ये मी बऱ्याच लोकांना एक काय म्हणता येईल प्रश्न विचारायचे होते, पण काय विचारावे हे समजत नव्हतं. म्हणून मी 10 प्रश्न विचारता येणं सहज शक्य आहे असं वाटतं. त्याच्यामुळे आपण निश्चित प्रश्न विचारत आजही विचारले तरी चालेल, आणि त्याचे मी प्रात्यक्षिकासह शक्यतोवर प्रात्यक्षिकासह उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मात्र मध्यंतरीच्या साधारणतः 1 महिन्याभराच्या कालावधीनंतर ज्यावेळेस परत चालू करेन त्यावेळेस काही कॅप्सूल्स प्रोग्राम्स असतील आणि एका स्वतंत्र विषयावर ते 5 ते 10 मिनिटाची कॅप्सूल तयार होईल. हे फक्त सांगून ठेवा. हां, आणि एक लक्षात ठेवा की हे सगळे 10 एपिसोड यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कधीही बघू शकता. तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना सगळ्यांना सांगू शकता. ज्यांना सुगम गायनाची आवड आहे, जे ऑलरेडी स्टेजवर गातात, जे वादक आहेत, त्यांनी पण हे ऐकायला हरकत नाही. आणि तुमचे कॉमेंट्स चांगले या वाईट हे माझी मतं आहेत, मी जी मांडली आहेत ती माझ्या अनुभवातली, ती कदाचित चुकीची असू शकतात हे मी आजच मान्य करतो, आणि पहिल्या एपिसोडमध्ये पण मी हे केलेलं आहे. चला आजच्या भागाकडे आपण लगेच जाऊया. बऱ्याचदा सुगम संगीत किंवा सुगम गीत गायक याच्या जबाबदाऱ्या काही प्रमाणात विसरल्या जातात. आणि तुम्हाला कदाचित कल्पना असेल की सुगम गायनाचा उगम कुठून होतो, एखाद्या मुलांमध्ये की एखाद्या मुलीमध्ये उगम कुठून होतो, तर कुठेतरी कॉलेजच्या जीवनामध्ये गॅदरिंगमध्ये कोणीतरी गायलेलं असतं गाणं, तिथून मग त्याला वाहवा मिळते, मग त्याला त्याचे मित्रमैत्रिणी सगळे आसपास जमा होतात आणि वारे तुझ्यासारखा गायक नाही, असं करून करून त्याला एक मोटिवेशन मिळायला सुरुवात होते, आणि तो पुढे असं वाटतं की नाही आपण गाऊ शकतो. हे त्याचाही दोष नसतो, त्याला समजत असतं, पण इतर लोक त्याला सांगत असतात आणि त्यामुळे तो गायला सुरुवात करतो किंवा ती व्यक्ती किंवा ती मुलगी गायला सुरुवात करते. होतं असं की सुगम गायनामध्ये स्टेजवर माणूस पटकीने जातो, गॅदरिंगमध्ये तर तो लगेच जातो, पण टिकणं म्हणतात किंवा सुगम संगीत जगणं म्हणतात, ती प्रक्रिया मात्र फार वेगळी आहे. आणि त्यासाठी आजच्या एपिसोडमध्ये मी याचे 3 भाग केले की सुगम संगीत गायकाने स्टेजवर जाण्यापूर्वीच्या त्याच्या जबाबदारी काय आहे त्याची किंवा कर्तव्य काय आहे, स्टेजवर गेल्यानंतर त्यांनी काय करावं, आणि त्याचा परफॉर्मन्स संपल्यानंतर सुद्धा त्याची जबाबदारी आहे काही आहे त्या विसरून चालणार नाही. या बाबतीत काही पुस्तकं उपलब्ध असू शकतील, मला माहीत नाही, पण मी आजच्या माझ्या अनुभवावर मी काही टिप्स देण्याचा प्रयत्न करेन. कदाचित आजच्या टिप्समध्ये काही कमी पण असू शकेल, असणारच आहे. तर हे पुढच्या वेळेस मी भरून काढेल, पण मला जेवढं आज स्पॉन्टेनियसली सुचतंय तेवढं मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि बोलणार आहे.
दरम्यान तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही निश्चित प्रश्न विचारू शकता. सर्वप्रथम सुगम गीत गायकाने स्वतःच्या हाताने ते गाणं लिहून काढा. त्या गाण्यामध्ये कुठे पॉज आहेत, गाणं लिहिताना पण एक कला आहे. म्हणजे पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ हे आपल्याला स्टेजवर लवकर वाचता यावं. मी परत लक्षात घ्या काय म्हणतोय, अशा पद्धतीने ते लिहिलं जा. म्हणजे पहिली ओळ आणि दुसरी ओळ जर एका ओळीत लिहायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ओळीचे काही शब्द त्या दुसऱ्या पानाच्या आसपास कुठेतरी बारीक केले जातात किंवा खालीवर लिहिले जातात आणि नेमका गोंधळ स्टेजवर होतो. त्याच्यामुळे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणं आवश्यक आहे. आता हे मी का सांगतोय तेही सांगतो. बऱ्याचदा व्यासपीठावर चांगले चांगले प्रोफेशनल गायक येतात आणि ऐन वेळेला इंटरनेट दगा देतं आणि त्यामुळे स्टेजवर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करून गाणं सापडत नाही आणि घाम फुटतो की आता काय करायचं. अशी फजिती होऊ नये. सुगम गीत गायकांनी स्वतःकडे एक 2-3 सबस्टिट्यूट असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यासपीठावर तुमची वही हरवली, चुकली हे तुम्हाला कुणी क्षमा करत नाही. त्याच्यामुळे हे वाईट अनुभव आहेत आमच्याकडे आलेले. तर पहिलं स्वतःची एक स्वतंत्र डायरी, परत एकदा 100 पानी वहीमध्ये कोणाच्या तरी वही तात्पुरतं लिहितो आणि मग करतो. जर असं असेल, इमर्जन्सी असेल तर ठीक, पण स्वतःच्या हस्ताक्षरात सेपरेट डायरीमध्ये एक हिंदी गाण्याची वेगळी, जर तो कमर्शियल गायक असेल तर मराठी गाण्याची वेगळी, आणि त्याची इंडेक्स कुठल्या पानावर कोणतं गाणं आहे. बऱ्याचदा असं होतं फरमाईश येते आणि तुम्हाला एक 5 मिनिटात गाणं सादर करायचं असतं. त्यावेळेस जर तुम्ही व्यासपीठावर त्या पानं शोधत बसला तर मात्र ते चांगलं, तुम्ही स्वतः ऑडियन्स म्हणून असं गायक मान्य कराल का? तर असं होत नाही. त्याच्यामुळे, आणि हे हौशी गायकांसाठी सुद्धा मी सांगतोय, या छोट्या छोट्या टिप्स सांगतोय. सॉफ्ट स्किल त्याला म्हणा वाटलं असतं, पण ज्याच्यामुळे तुमची प्रोफिशियन्सी वाढणार आहे. तर हा पहिला मुद्दा की ते लिहून काढा. नंबर 2, मागच्या काही भागांमध्ये सांगितल्याप्रमाणे ती कविता, ते गीत नीट समजून घ्या. सुगम गीत गायकाला त्याचा गीतकार माहिती पाहिजे, संगीतकार माहिती पाहिजे. भले पिक्चर माहिती नसला तरी चालेल, कारण गाणं गात असताना कोणी पिक्चरची स्टोरी विचारत नाही, मग त्याचं म्युझिक कोणी दिलेलं आहे, कारण याचा पुढे अभ्यास आहे. तुम्ही बघाल एखादं संगीत ऐकताना लक्ष्मीकांत प्यारेलाल, आर.डी. बर्मन किंवा वपीलहरी, नौशादजी या सगळ्यांचे गाणे हळूहळू एका कालांतराने ओळखता येतात. प्रत्येकाचा आपला बाज ठरलेला आहे, प्रत्येकाचं आपलं घराणं वेगळं ठरलेलं आहे. सुगम संगीतामध्ये सुद्धा घराणे असू शकतील असं माझा, किंवा होऊ शकतात याच्यावर माझा विश्वास. हा मागचा इतिहास आहे म्हणून मी बोलतो. त्याच्यामुळे ही कविता, हे गीत वाचा. कोणी लिहिलंय, संगीतकार कोण आहे, किमान एवढं तरी माहिती असू द्या. त्याचा पुढे रेफरन्स खूप चांगला लागेल. मी तुम्हाला कधी वेळ आली तर परत सांगेल. हे झाल्यानंतर त्याची चाल आधी ऐकून घ्या. चालीचा आणि शब्दांचा कुठे अर्थ कुठे कुठे लागतोय ते एकदा बघून घ्या. पुढचा मुद्दा, याच स्क्रिप्टवर जर गात असताना मला कुठे श्वास कमी पडत असेल तर श्वासासाठी एक स्क्रिप्ट तयार करा. स्क्रिप्ट वेगळी, म्हणजे त्याच पानावर, त्याच गाण्यावर स्वतःच्या खुणा करा की इथं आपल्याला श्वास घ्यायचा आहे, आणि हे करावं लागतं. जर तुम्हाला हे समजत नसेल तर निश्चित तुम्ही तुमच्या गुरूंचे किंबहुना मार्गदर्शकाचा तुम्ही सल्ला घ्या की या वहीवर आपण गोल कसे करायचे किंवा काय खूण करायचे. प्रत्येक गायक हा स्वतःच्या खुणा, याच्याबद्दल कुठल्याही स्टँडर्ड अशा खुणा नाही आहेत, किंवा असं काही बाळगू नका. असेल तरी काही काळजी करू नका, तुमच्या स्वतःच्या खुणा करा. जसं स्टेनोग्राफर एक थेअरी दिलेली आहे, पण ज्यावेळेस तो स्वतः डिक्टेशन घेतो त्यावेळेस तो स्वतःच लॉजिक वापरतो, त्यावेळेस त्या थेअरी वापरत नाही. तसं एका सुगमगीत गायकाने आपले नोटेशन्स त्या ठिकाणी असावे. पुढील मुद्दा, त्या गाण्यामध्ये आपण कुठे कच्चे पडतो आहोत, कुठे स्वर लागत नाही आहेत, कुठे अक्षर उच्चारता येत नाही आहेत, कुठे मला समजत नाही, अशा पेन्सिलीनी खुणा करत राहायचं आहे.
आणि जसं जसं मी करेक्शन करत जाईल तसं तसं ते खोडरबराने खोडत जायचंय आणि पुढे येत जायचं. तुम्हाला तानपुऱ्यावर गाता आलं पाहिजे. मी मागं सांगितले, पहिल्याच माझ्या भागात सांगितलं असेल की तानपुरा ड्रॉइड नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, जे डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तानपुरा आहे. कोणाचा तरी सल्ला घ्या आणि त्या निमित्ताने तुम्हाला तुमचा स्वर समजेल, तुमची पट्टी समजेल. हे मात्र कोणाकडे तरी जाऊन पहिला एक असा हा डॉक्टर शोधा. मी तुम्हाला माझ्या पहिल्या भागात हे सांगितलेलं आहे की माझी स्वतःचीच एक कल्पना आहे की एक म्युझिकल क्लिनिक असणं आता गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न, माझी पट्टी काय हो, माझा स्वर काय, मी कुठल्या पट्टीत गायला पाहिजे, हे बरेच प्रश्न आहेत. असो, तर आपण संगीतकारांकडे किंवा आपण त्या एखाद्या गुरुकडे जाऊन हे सगळं समजून घ्या, त्याची चाल सगळी बरोबर का. एखाद्या हार्मोनियम वादकाकडे जाऊन बघा की त्याला आपले स्वर जमतायत का. कोणाला तरी ऑडिओ पाठवा. आजकाल बरेच सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी फेमस आहेत, चेक करा की काय चुकतंय. आणि हे एकदा कन्फर्म झालं की मग रन थ्रू प्रॅक्टिसला सुरुवात करा. स्वतःच्या घरामध्ये तानपुऱ्या सकट तुम्हाला साधारणतः हे 10 गाणं रिपीट गायचं आहे आणि 11व्या वेळेस मात्र तुमच्या हातामध्ये वही नसली पाहिजे. मी परत एकदा सांगतो की समोर स्क्रिप्ट असणं हे परावलंबित्वाचं एक मोठं लक्षण आहे. शिकत असताना तुमच्यासमोर वही असणं अत्यंत आवश्यक आहे, शब्द पाठ नसतात. पण ज्या वेळेस स्वर, लय आणि त्यातला भाव आपल्या गळ्यामध्ये उतरतो, त्यावेळेस मात्र तुम्हाला वहीची आवश्यकता नसते. तुम्हाला गाण्यात उतरता आलं पाहिजे. जसं पोहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पाण्यामध्ये त्याला एकदा शिकवलं किंवा त्याला एक कॉन्फिडन्स आला की त्याला स्वतःलाच उडी मारायची, ढकलण्याची गरज नाही आहे, त्याचा आनंद वेगळा आहे. तसं आपल्याला त्यात झोकून द्यायचं आहे. ही सगळी तयारी साधारणतः एक गाण्याची रिहर्सल स्वतःच्या घरातली 10-11व्या वेळेस मी सांगितलं की विदाऊट स्क्रिप्ट, पुढचे 10 आवर्तनं हे विदाऊट स्क्रिप्ट तुम्हाला करता आले पाहिजे. हे व्हायलाच पाहिजे. त्याच्या आधीचे जे 10 आवर्तनं आहेत किंवा त्याची रिव्हिजन आहे, ते तुमच्या गुरूंकडे किंवा मार्गदर्शकांकडे जाऊन तुम्ही हे म्हणा की येतंय का बघा, येतंय का बघा, कुठे चुकतंय का बघा. मी हे का सांगतोय, कारण व्यासपीठावरून खाली उतरलेल्या बऱ्याच लोकांकडनं मी बऱ्याच तक्रारी किंवा हे ऐकलेल्या आहेत. त्यातली पहिली सगळ्यात साधारण एक तक्रार म्हणण्यापेक्षा त्यांचे कॉमेंट असतात, काय आज ना जरा स्वर नाही लागला, आज जरा थोडासा गळ्यामध्ये खरखराट होती, पडसं खोकला झालाय, काय जे असेल, शब्द मागं पुढं होतात, काय त्या तिकडे लक्ष दिलं, खाली कोणीतरी हात केले, असं काहीतरी काही सांगतात आणि काहीतरी कारण सांगतात. आणि तर त्याच्यामुळे मी आज म्हणलंय की डूज अँड डोंट्स मधला हा डोंट आहे, तर मी सांगेल पुढे हळूहळू. आपण व्यासपीठाकडे हळूहळू चाललेलो आहोत. एकदा हा कॉमेंट तुमच्याकडे एकदा काय म्हणता येईल 20, 25, 30 वेळा एकदा तुमच्या एका गाण्याचा एक रिहर्सल झाली की मग आता आपल्याला व्यासपीठाकडे जायचं आहे. व्यासपीठाकडे जात असताना आता मात्र फायनल 3 ते 4 टेक तुमचे शेवटचे होतील, जे तुमच्या म्युझिशियन बरोबर होतील. लक्षात घ्या, हौशी गायकांनी चुकूनही डायरेक्ट स्टेजवर जाऊ नका. रिहर्सल शिवाय पर्याय नाही. फायनल तुमच्याबरोबर जे वादक वाजवणार आहेत त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस होणं हे अत्यंत, एकदा असो, 2दा असो, 3दा असो. कारण गाणं, तुम्ही जे पिक्चरचं गाणं ऐकता ते वेगळे, कारण ते वेगळ्या मेकॅनिझममधून बाहेर आलं, एका वेगळ्या रेकॉर्डिंगच्या टेक्निकमधून बाहेर आलं. पण लाईव्ह गाण्याला तुम्हाला समोरच्या वादकांचा स्वभाव देखील समजला पाहिजे, तरच तुम्हाला सिंक्रोनाइज करता येतं. मी हे फार व्यवस्थित सांगतो आणि फार लक्षात घ्या, मी फार खोलातलं सांगतोय. तुम्ही म्हणाल की यांच्या स्वभावाशी काय देणे घेणे, तुमचं गाणं संपलं. तसं नसतं. बऱ्याचदा स्टेजवर गायकाला सुद्धा वादकांना सांभाळून घ्यावं लागतं आणि बऱ्याचदा वादकांना गायकाला सांभाळून घ्यावं लागतं, जे ऑडियन्सला समजत नसतं किंवा समजणं कठीण असतं. काही लोकांना हे निश्चित समजतं. त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर जे म्युझिशियन्स आहेत त्यांच्याबरोबर 1-2 रिहर्सल्स होणं क्रमप्राप्त आहे. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, विदाऊट रिहर्सल स्टेजवर जाऊ नका. फार कॉन्फिडन्स घेऊन स्टेजवर जाऊ नका. रंगमंच ही फार मोठी देवता आहे. ज्यांना फटके बसलेले आहेत, ज्यांना त्याचे धोके सहन केले, त्यांना मात्र मी जे म्हणतोय ते पटणार आहे.
चांगल्या चांगल्या गायकांना, प्रोफेशनल गायकांना ह्या सगळ्या गोष्टीचे फटके बसलेले आहेत, त्रास झालेला आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. बरेच लोक आयुष्यातून उद्ध्वस्त झालेले आहेत या एका फ्रस्ट्रेशन निगेटिव्हिटीमुळे. त्याच्यामुळे मी जे सांगतो हे माझ्या अनुभवातून झालेलं आहे आणि हे करा. याचा तुम्हाला फायदा निश्चित होईल, तोटा होणार नाही. या 2-3 म्युझिशियन्स बरोबर एकदा 2-3 रिहर्सल झाल्या म्युझिशियन्स बरोबर, मग तुम्हाला स्टेजकडे जायचं. छान तुम्ही कपडे वपडे घालून छान ड्रेस करून स्टेजवर जायचं असतं. आदल्या दिवशी झोप लागत नाही, कारण मी स्टेजवर अशी दिसेल किंवा असं दिसेल, हे व्हिज्युअलायझेशन होणं स्वाभाविक आहे. हे व्हायला पाहिजे, हे व्हायला पण पाहिजे. एवढी अटॅचमेंट त्या गाण्याबद्दल तुमची पाहिजे सुद्धा. पण जात असताना तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑल दी बेस्टचे सगळे मेसेज येतील बऱ्याच लोकांकडनं. ज्या व्यासपीठावर तुम्ही चढत आहात, त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा ते व्यासपीठ चढाल, त्याच्या पहिल्या पायरीला नमस्कार करा. पहिल्या पायरीला नमस्कार करा. वरती गेल्यानंतर स्टेजची जी काही लेवल आहे, इथे ज्यावेळेस आपण पाय ठेवतो तिथे नमस्कार करा. एक काळ निश्चित होता की रंगदेवता आहे ती चप्पल बूट घालून जाऊ नये असं एकेकाळी म्हणलं जायचं. पण आजकाल ते क्रमप्राप्त का झालेलं आहे चप्पल बूट घालून जाणं? कारण तुमच्या आधी कोणाचा तरी कार्यक्रम तिथे असतो किंवा संपलेला असतो आणि त्या व्यासपीठावर पडलेले अनंत गोष्टी, सगळ्यात आपला शत्रू म्हणजे खिळे, बारीक सारीक खिळे, काचा, काही फुटलेलं असतं, तारा या व्यासपीठावर पडलेल्या असतात. तर ते अनवाणी पायाने आजकाल व्यासपीठावर जाणं खरंच खूप अवघड आहे. जाऊ नये, जखमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे या स्टेजवर जात असताना तुम्हाला आधी रंगदेवतेला नमस्कार करा. स्टेजवर कसे लोक बसलेले आहेत ते जरा, त्यातला तुमचा रिलेशन ज्याच्याशी आहे त्याच्याशी तुमचा आय कॉन्टॅक्ट होणं फार महत्त्वाचं आहे. तो आहे पहिला कीबोर्ड प्लेअर, म्हणजे एक साथ करणारा, हार्मोनियमवर साथ करणारा किंवा कीबोर्ड प्लेअर, आणि दुसरा आहे तालवादक. ह्या दोघांची तुमचं ट्युनिंग चांगलं पाहिजे. एकदा तिथे गेल्यानंतर मग ते टायमिंग देतात, तुमच्या स्केल ठरलेल्या असतात, तुमची पट्टी तुम्हाला माहिती पाहिजे. हे एक सांगायचं राहिलं मगाशी. तर ते तुमची रिहर्सलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण हे तुमचं तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, चुकूनही घाबरायचं नाही. हातामध्ये वही वगैरे काही घेऊन जायचं नाही. रेफरन्सला वही ठेवा किंवा टॅब ठेवा, हरकत नाही. पण ते नसेल तर पुढे काय याची मानसिकता घेऊन स्टेजवर खणखणीत उभं राहायचं. कारण नाण्याच्या 2च बाजू आहेत. एकदा गाणं 1 2 3 4 म्हणून चालू झालं की ते चांगलंच होतं किंवा चांगलं होतं आपल्या पद्धतीने किंवा पडतं जे काय. माझ्या मते एक जरी चूक झाली तरी गाणं नाही झालं चांगलं, इतकं सरळ सरळ मान्य करून गायकांनी स्टेजच्या खाली उतरावं असं मी म्हणतो. कारण सांगत बसू नये. डोंट्स मधलं हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. आता आपण व्यासपीठावर आहोत, रंगदेवतेला नमस्कार केलेला आहे, आणि आता मात्र लक्षात घ्या, मी जे सांगतो हे फार महत्त्वाचं आहे. गाण्याची लय तुम्हाला किती हवी आहे, टेम्पो किती हवा आहे, हे तुम्ही ठरवणार आहात. कारण तुम्ही गायक आहात, तुम्ही त्या व्यासपीठावर श्रेष्ठ आहात. बाकीचे वादक, परत मी रिपीट करतो, हे सहवादक आहेत, ते किती एक्सपर्ट आहेत आणि त्यांचे अनुभव किती आहेत, ह्या स्टेजवर काहीही चालत नाही. त्यांना बंधन आहे, त्यांना तुम्ही जे गाल त्याच्याच पाठीमागे जावं लागतं, ते त्यांचं वाजू शकत नाही. म्हणून गाण्याच्या सुरुवातीला व्यासपीठावर जसं रंगदेवतेला हळूहळू नमस्कार करत तुम्ही व्यासपीठावर जात आहात, तर डोक्यामध्ये एका ठिकाणी असं पाहिजे की मला ही लय पाहिजे. आणि मग तुम्ही तिथे जो टायमिंग देणारा कोणी असतो, एक जण कोणीतरी टाइम देत असतो, लय देत असतो, त्याला सांगा मला ही लय हवी. लक्षात ठेवा, काही लोक स्टेजवर गेल्या गेल्या लगेच गायला सुरुवात करतात, त्यांना घाबरायला होतो की एकदाचं संपून टाकू. तसं नका करू. व्यवस्थित शांत व्हा. गाणं काही पळून जात नसतं आणि कोणाला एवढी घाई पण नसते. तुमचे नियम तुम्ही पाळा. हे सांगा, टेम्पो द्या, कोणी नसेल तर तुम्ही द्या, पण मला ही लय हवी. आणि मग ते एकदा दिली की ते सुरू करतात. आता गंमत अशी होते, अनुभव असा आहे की लय मेंटेन होत नाही. 19-20 होणारच होतं स्टेजवर. ही माणसं जी वादक आहेत ही काही मशीन्स नाही आहेत, हे मॅन्युअल वाजवतात. त्याच्यामुळे धा धी ना धा तू ना धा धी ना धा. तर याच्यामध्ये सुद्धा 19-20 झालं मी आत्ता म्हणता हे होऊ शकतं. मॅन्युअल प्रोसेसमध्ये हे अपेक्षितच आहे.
त्याच्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. आपल्याला शब्द ॲडजस्ट करता आले पाहिजे. त्याच्यामुळे असं होईल ह्या तयारीने आपण स्टेजवर आहोत हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तिथे लगेच घाम फुटायची गरज नाही. एखाद्या वेळेस तुम्ही तालात चुकलात तर बऱ्याच लोकांना सवय तिथं जीभ बाहेर काढतात स्टेजवर आणि लोकांना स्पष्ट दाखवतात की मी चुकले किंवा मी चुकलो. काही करू नका. तुम्हाला वाटलंय ना चुकला, थांबा, एक आवर्तन त्या रिदमचं पूर्ण जाऊ द्या आणि नंतर परत ती लाईन सुरू करा. काही काळजी करायचं कारण नाही. मोठमोठ्या गायकांबद्दल हे घडतं. फक्त ती त्यावेळेची वेळ मारून येतात, त्याच्यामुळे त्यांचं ते धकून जातं. पण त्यातलं शास्त्र असं आहे की थांबा आणि दुसऱ्या आवर्तनाला तुम्ही सुरू करा. इतकं सरळ आहे. हे झालं परफॉर्मन्स. परफॉर्मन्स करत असताना तुम्हाला बघा, हे पाठीमागे जी मंडळी बसलेली असतात स्टेजवरची, ही फार मोनोटोनच बसलेली असतात. म्हणजे तो हार्मोनियमवाला असा काहीतरी तुमच्याकडे असा बघत असतो, तो तब्बलजी तुमच्याकडे असा बघत असतो की तुम्ही काय गाताय, कारण त्या तुमच्या लिप मुवमेंटवर तो वाजवत असतो. लक्षात घ्या. त्याच्याही काही वेदना आहेत, मला माहिती आहेत त्या काय त्या. तर त्याच्यामुळे त्याच्या लिप मुवमेंट्स, तो तुमच्या लिप मुवमेंट्स बघत असतो. तुम्ही कुठं काय करणार आहात हे त्याला सुद्धा, तुम्हाला जेवढं टेन्शन आहे ना तेवढं वादकांनाही टेन्शन असतं. हे पण लक्षात घ्या. फक्त आपण दाखवतो की अरे नाही मला घाम फुटलाय, तसं नाही. त्यांना पण तेवढं टेन्शन असतं. त्याच्यामुळे जर बऱ्याच गायकांच्या चेहऱ्यावर, गाणं अप्रतिम गात असतात पण चेहऱ्यावर गाणं दिसत नाही, गाणं ते एन्जॉयच करत नाही. मग ते कुठल्याही रसामधलं गाणं असो, आपलं नातं हे स्वरांशी आणि शब्दांशी आहे. मग मला सांगा, ते छान गाता का येत नाही? तर आजच श्रावणात घननिळा बरसला श्याम, तर ते आज गाणं आम्ही एक बघत होतो, शिकवत होतो मी एका जणाला ऑनलाईनच्या एका क्लासमध्ये. किती सुंदर गाणं आहे. काय अशी स्वरांची, म्हणजे स्वरांची चादर आहे आणि त्याच्यावर असे अक्षरं ठेवले, इतकं फिलिंग आहे. काय सुंदर गाणं. मग हे मी एन्जॉय करणार आहे का? त्याच्यामुळे माझं पहिलं म्हणणं आहे, गाणं ऑडियन्ससाठी नाही आहे. व्यासपीठावर जात आहे ना तर गाणं आधी स्वतःसाठी गा, स्वतःच्या आनंदासाठी गा. व्यासपीठावर लोकांना निश्चित आवडेल, ऑडियन्सला तर ते आवडेलच आवडेल. परत सांगतो, गाणं गात असताना स्टेजवर स्वर लागतायत का हे सुद्धा स्वतःचे स्वर ऐकत चला. अरे हा स्वर लागलाय का? बऱ्याच ठिकाणी गाण्यामध्ये गात असताना पॉजेस आहेत बघा, किंवा थांबलेला एखादा स्वर, एका विशिष्ट स्वर एक विशिष्ट काळ थांबतो. श्रावणात घननिळा, आता थांबायला जागा आहे ना, मग तिथं बघा की तो पंचम लागलाय का, आणि मग पुढे जा. म्हणजे हळूहळू एक छान एक सादर तयार होते आणि आपल्याला समजतं की छान चाललंय. हे करता आलं पाहिजे व्यासपीठावर, आणि चेहरा प्रफुल्लित असावा. सुगम संगीत गायकांनी चेहरे पाडून व्यासपीठावर कधीच जाऊन, कशाला मला बोलवलं, मला तर खरं गायचंच नव्हतं पण यांनी पाठवलं आणि स्पर्धेत त्यासाठी आलो वगैरे वगैरे, असे असं नाही करू आपण. स्वतःसाठी गाणं आवश्यक आहे. स्वतःच्या धुंदीत राहावं. छान आहे, गाणं छान जमेल. हे सगळं झाल्यानंतर लक्षात ठेवा, ज्याचा परफॉर्मन्स तुम्हाला पाठीमागं आवडलेला आहे, क्लॅपिंग तर लोक करतील. या डोंट्समध्ये लक्षात घ्या, तुमचे नातेवाईक खाली आलेले असतात कौतुक करणारे, जे फक्त कौतुक करायला आले. तुम्ही कितीही बेसूर गा, ते फक्त कौतुक करायसाठी आलेले असतात. आणि त्यांना एक घरचे नातेवाईक आहेत ना, वा वा किती सुंदर, काय फारच सुंदर, हे सांगण्यासाठीच ते आलेले असतात. यांच्यापासून शक्यतोवर दूर राहा. काही लोक समोर गुरु असतो बसलेला आपला, आणि मग तो म्हणतो की अरे आपण गुरु आलेत आपले आणि कसं काय व्हायचं आता, असं काही नसतं. 5 मिनिटासाठी पहिली भूमिका स्टेजवरची, इतरांना गाणं समजत नाही अशा भूमिकेत गाणं गायला सुरुवात करायची. समोर कोणीही पंडितजी बसलेला असो, हे लक्षात ठेवा. कारण काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगलं गाणं येत असताना देखील तुम्हाला ते बिघडवून टाकतात. दुसरा डिस्टर्बन्स म्हणजे ऑडियन्स, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. ओळखीचे लोक, बरं त्यांनाही मॅनर सर्टिफिकेट्स नसतात, ते असे खालून हाय करतात आपलं गाणं चालू असताना, आणि आपण गाणं चालू असताना त्यांना असं काहीतरी करू. असलं काही करू नये. स्टेजवरचे मॅनर सर्टिफिकेट्स आहेत. तुम्ही एक गायक आहात, तुम्ही काही पॉप सिंगर नाही आहात की तुम्ही काहीही करू शकाल. एखादं मराठी भावगीत गात असताना असं कुठेतरी हातवारे करत बसलात तर लोकांच्या प्रती तुम्हाला एकदा दोनदा लोक सहन करतील, आणि नंतर तुम्ही कितीही छान गात असलात तरी लोक तुम्हाला तेवढी दाद देणार.
तुमची डिसेन्सी मेंटेन करा. प्रत्येकाच्या आपल्या स्टेटस, प्रत्येक त्या पोझिशनला त्यांनी मेंटेन केला तर निश्चित त्याची व्हॅल्यू वाढते. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीची दखल घ्या. तर खालच्या लोकांना दाद देऊ नका. दाद देऊ नका म्हणजे त्यांचा रिस्पॉन्स घ्या. बऱ्याचदा ते काही काही चांगल्या ठिकाणी टाळ्या वाजवतात, तर आपल्याला असं आतमध्ये ऊर भरून येतं की किती छान चाललंय ना, टाळ्या मिळाल्या. बऱ्याचदा समाधान किंवा ॲप्रिसिएशन, समाधान म्हणण्यापेक्षा ॲप्रिसिएशन हे पचवता येत नाही आणि ते आपले स्वर बिघडवतं. याचं परिचिती मी तुम्हाला उदाहरण म्हणून देऊ शकेल. ज्यांचे ज्यांचे स्टेजवर वन्स मोर झालेले गाणे आहेत, हे वन्स मोर घेतल्यानंतर शेवटच्या किंवा मध्ये कुठंतरी बेसूर होतात किंवा बेताल होऊन जातात, कारण ते त्या मूडमध्ये येतात आणि ते बेछूट सुटतात. त्यांना असं वाटतं की अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणजे अजून छान होईल. असं काही नसतं. खूप कमी गायकांना बॅलन्सिंग, वन्स मोर बॅलन्स करता येतो आणि त्याच्यामुळे गाणं हे होतं. तर आतमध्ये तुमचा जो तुम्ही गाण्यातच राहायला पाहिजे. तुम्ही त्या ऑडियन्समध्ये गेलात की संपला. गाण्या सादर करत असताना गाण्याचं लँडिंग म्हणजे गाण्याची सुरुवात म्हणजे टेक ऑफ आणि गाण्याचं लँडिंग, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. सुरुवात आणि शेवट याबद्दल सर्व गायकांनी खूप कॉशियस राहणं आवश्यक आहे. खूप कॉशियस राहणं आवश्यक आहे. कारण सुरुवातीलाच रसिक तुमच्या 2 ओळी ऐकत असतात. फक्त लक्षात घ्या, तुम्ही ऑडियन्समध्ये बसल्यानंतर तुम्ही पण हेच करता, म्हणून मी सांगतो. पहिल्या 2 ओळीमध्ये तुम्हाला समजून जातं की ह्यांना गाणं येतंय की नाही येत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनाची शटर बंद करून टाकता. जर आवडत नसेल तर तुम्ही तसलं काही करू नका. तुम्हाला तुमच्यासाठी मी सूचना देतोय की तुम्ही पहिल्या 2 ओळी अप्रतिम गा, मनापासून गा, छान सावकाश रिदममध्ये असल्या पाहिजे, तालात असलं सगळं 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 व्यवस्थित छान. मग लोक तुमच्याकडे असं आवर्जून बघत असतात. आणि हे मध्ये तर गाणं छान होतंच, काही प्रश्नच नाही. एवढं सगळं झाल्यानंतर आणि शेवट करताना मात्र घाई करू नका. कारण ते टिपिकल शेवटच्या 10% गाण्यामध्ये ना, काही लोकांना असं वाटतं की झालं बाबा एवढं सगळं, आता 90% संपलं, आता राहिलंच 10%. म्हणजे 90%, 10% राहिलं याच्यापेक्षा 90% संपल्याचं समाधान, मानसिक समाधान गाणं चालू असताना त्यावर. आणि त्याच्यामुळे गाणं शेवटच्या 10% पण जाऊ शकतं बॅलन्सिंग. तर त्याच्यामुळे गाण्याचा शेवट अतिशय सावकाश, जो शेवटचा स्वर आहे तिथपर्यंत नेऊन शांतपणे थांबवणं किंवा अचानक कट झालेलं गाणं, असे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक गाण्याचा वेगवेगळा एंड आहे. कुठे तिहा मारला आहे का, कुठे तिहा वापरला आहे का, आणि या पद्धतीने सगळा अभ्यास करू तर तिथं कटकीने असं बंद झाला पाहिजे. अजून एक मुद्दा, गात असताना एखाद्या वेळेस वादकाची चूक होऊ शकते, पण कृपया स्टेजवरून कुठल्याही तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये असं दाखवू नका की तुम्ही बरोबर आहात आणि तो चुकलेला आहे. हसू नका त्याच्याकडे बघून किंवा आपापसात डोळ्यांच्या ज्या खुणा आहेत त्या करू नका. चांगलं नाही आहे. वेळ कोणावर कशी कधी येते आणि जाणून बुजून तुमचं गाणं कोणी खराब करायला बसले असतं. प्रत्येकाची मानसिकता असते. व्यासपीठावर 10-15 म्युझिशियन्स असतात, 2 असू द्या, 2 असतात. त्यांची मानसिकता काही असते. डोक्यात सकाळी कोणीतरी घरात भांडण करून निघालेलं असतं, कोणाचे वेगवेगळे टेन्शन्स असतात, ते हे कॅरी करत असतात आणि हे सगळं व्यासपीठावर येत असतं. पण ते त्यांच्या वाद्यांच्या मार्फत ते तुम्हाला जाणवू देत नसतात. लक्षात घ्या. का तो तबलजी छान वाजवतोय, पण त्याची ट्रॅजेडी कधी ऐकली आहे कोणी विचारलंय? पण तो तुम्हाला जाणू देत नाही, भासू देत नाही. मग हे त्याचं मोठेपण आहे. तसंच गायकाच्या बाबतीत असू शकतं, तसंच इतर वादकांच्या बाबतीत असू शकतं. त्याच्यामुळे त्यांचं जर चुकलं तर स्टेजवर डोळे वाकडे तिकडे हसणं हे करू नका. माणूस आहे, स्वभाव गुणधर्म आहे. मुद्दामून तुमचं गाणं खराब होण्यासाठी कोणीच असले प्रयत्न करणार नाही. आणि रंगदेवता ही अशा पद्धतीचे चमत्कार करत असते. परफेक्शन या जगात तसं कोणाकडेच नाही आहे आणि फार कमी लोक आहेत. आणि जर असतील तर ते सुद्धा बऱ्याचशा स्टेजवर तुम्ही बघितलं असेल की बरेच मोठमोठे गायकसुद्धा मैफल रंगत नाही हो. आणि त्याचं कारणच हे आहे. असो, आपण व्यासपीठावरील काही मॅनर्स एटिकेट्स, गाणं चालू असताना जसं मी मगाशी म्हटलं की चेहरा तुमचा प्रफुल्लित पाहिजे, तसं तुम्ही वादकांना दाद पण द्या. माईक बाजूला काढायचा आणि वा क्या बात आहे असं नुसतं म्हणा की त्याचा चेहरा बघा कसा, त्याच्याकडे बघायचं. म्हणजे मधल्या म्युझिकच्या वेळेस, गाण्याच्या वेळेस नाही. एखाद्या वादकाने फार चांगला पीस वाजवला तर माईक बाजूला करा आणि त्याला म्हणा की वा क्या बात. दुसरं, गाणं सुरू होण्यापूर्वी एक सांगायचं राहिलं, माईक चालू आहे की बंद आहे, फुंकू नका. मी हे बोललेलो आहे, पण
त्याला फक्त तुम्ही आसपास थोडंसं हॅलो केलं तर तो लगेच समजतो, बोलतो माईक की चालू आहे की नाही. बऱ्याचदा खाली जे माईकवाले असतात, साऊंड सिस्टीमवाले, ते सांगतात जरा चेक करा माईक. तर काही लोक फुंकतात त्याच्यामध्ये. अजूनही फुंकणारी माणसं आहेत माईकवर. कृपया माईकवर फुंकू नका. आसपास फक्त हाय हॅलो 1 2 3 चेक असं काही म्हणलं की तुम्हाला त्याचा व्हॉइस किती जातोय तर ते तुम्हाला समजतं. हां, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, गाणं गात असताना स्टेजवर जे मॉनिटर आहेत त्यातून तुम्हाला तबला व्यवस्थित ऐकू येते का, तुमच्या गाण्याला जे म्युझिक लागणार आहे ते सगळं ऐकू येतं का, हे नीट सेट करून घ्या. घाई करू नका. मी तेच सांगतोय, गाणं लगेच सुरू करण्याची आणि संपवायची घाई करू नका. ते सगळे मॉनिटर असेल तर 2च म्युझिशियन असतील, स्टेज छोटा असेल, तबला आणि हार्मोनियम वादक असेल तर मॉनिटर शक्यतो मिळत नाही. मॉनिटर याचा अर्थ असा की समोर एक किंवा 2 स्पीकर ठेवलेले असतात आणि ह्या 2 वादकांचे आवाज तुम्हाला तिथे ऐकायला मिळतात. कारण स्टेज ओपन असतं, तिथे तुम्हाला हार्मोनियम आणि तबल्याचे आवाज ओपन स्टेजला मिळत नाही. तिथं ऐकू येत नाही की नेमका 10 कधी वाजला. तर ते ऐकण्यासाठी मात्र हे समोर असतं, त्याला म्हणतात मॉनिटर. मी पहिल्या का दुसऱ्या भागात सांगितलं आहे की माईक तुम्ही लावून घ्या, खालच्या माणसाला वरती बोलू नका. माईक बंद करायचा आणि स्टँड आपला लावून घ्यायचा आणि एकदा तो आपल्या पोझिशनला आला की मग माईक ऑन करायचा, तो पण ऑन नाही करायचा. माझ्या मते स्टेजवरचे मॅनर्स एटिकेट्स बऱ्यापैकी संपले. गाणं संपल्यानंतर सगळ्यांचे मनपूर्वक तिथे आभार मानायचे किंवा तुमच्यामुळे आभार म्हणजे माईकवर नाही, तर परत तिथे अजून 10 मिनटं ऑडियन्सचे खाल. लोकांना याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. पण बॉडी लँग्वेजनी तुम्हाला सांगता येईल. तुमचं एकच परफॉर्मन्स असेल तर, 4-5 परफॉर्मन्स असेल तर कार्यक्रमानंतर सांगा. प्रत्येक वेळेस हे करू नका. आवश्यकतेप्रमाणे हे टेक्निक वापरा, पण वादकांचे ॲप्रिसिएशन नक्की करा आणि हळू स्टेजच्या खाली उतरा. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते महत्त्वाचं आहे आणि आपण आता उत्तरार्धाकडे चाललेलो आहोत. व्यासपीठावरून खाली आलेल्यांपैकी तुम्हाला 100 लोक म्हणतील की क्या बात आहे, आजपर्यंत असा आवाज ऐकला नाही किंवा फार सुंदर गाता. हे तुम्हाला असे लोक भेटतील. यांना तेवढंच त्यांच्याच पद्धतीने आपुलकीची लोक असतात आणि तुम्ही गाता पण चांगलं असं पॉसिबिलिटी पण असते, असं काही नाही. पण त्यांचे धन्यवाद मानणार. फक्त हे इथपर्यंतच ठेवा. आजकालचा जो मास्क तुम्ही वापरता तो तसाच ठेवा, त्याला आतमध्ये घेऊ नका. कारण एकदा मी आतमध्ये, कारण ते लोक तुमच्यामध्ये मी सोडत असतात, तर त्यांना मनपूर्वक आभार व्यक्त करायचे. छान, बरं वाटलं असं. पण असलं काही सांगू नका. काही लोक सांगतात नाही हो आज तसं मी बराच याच्यापेक्षा छान गातो, पण आज जरा ना गळा लागला नाही व्यवस्थित, असलं काही सांगू नका. तुमच्या जबाबदारी आहेत. गायक म्हणून स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला चांगलाच परफॉर्मन्स करणं आहे. नाही तर हौशी गायक आहे म्हणून तुमची ओळख करून दिली तर चालेल का? मग तो अपमान वाटतो. त्याच्यामुळे असं काही करू नका. ही जबाबदारी आहे आणि जे आहे ते तसं आहे मान्य करा. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग. हे झाल्यानंतर गाणं संपलंय तर ते ऑडियन्समध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र अशा माणसांच्या शोधात राहा की जे तुम्हाला करेक्शन सुचवतील. ही मात्र मंडळी फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. 1%, 2%. आणि कुठं बसलेले असतात तुम्हाला सांगू का? ही समजा इकडं स्टेज आहे आणि पलीकडे समोर एक दार आहे किंवा या कोपऱ्यात दार आहे, तर हे कोपऱ्यात उभे असलेले, कुठेतरी कोपऱ्यामध्ये शेवटच्या खुर्चीमध्ये बसलेले ही मंडळी जी असतात ना, शेवटून मधल्या रांगेत कोणीतरी असा अचानक बसलेला असतो आणि हा 10 मिनिटात, 15 मिनिटात किंवा अर्धा तासामध्ये कार्यक्रमातून उठून जातो. हा दर्दी माणूस असतो, हा वेगळा माणूस असतो. त्याला हे समजत असतं की काय चाललंय. आणि समोरची पहिल्या 2-3 रांगा ज्या आहेत ह्या तुमच्याच नातेवाईकांनी भरलेल्या असतात, त्याच्यामुळे तुम्हाला ते फारसं हे समजत नाही. पण जो सजेशन देणारा माणूस शोधा. टीकात्मक असेल तर जरूर शोधा, जो तुम्हाला जमिनीवर आणेल, जो तुम्हाला खाली ठेवेल. आणि त्याला पण उत्तर काय द्यायचं आहे तर त्यालाही हे सांगायचं की जरूर तुमचे सजेशन खूप छान आहे आणि पुढच्या वेळेस मी याच्याबद्दल नक्की विचार करेन. हे झाल्यानंतर परत जर 10 दिवसांनी हेच गाणं तुम्हाला कुठेतरी स्टेजवर गायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो की परत स्टेजवर जाण्यापूर्वी 5-6 रिहर्सल परत त्याच गाण्याच्या करा. नाही तर लोकांना असं वाटतं की नाही आता तिथे तर मला डोक्यावर घेतलं ना, वास्तविक कमी प्रॅक्टिसमध्ये गेलो होतो आणि तिथे तर मला डोक्यावर घेतं, त्याच्यामुळे आता मला प्रॅक्टिसची गरज नाही. असं करू नका. तुमचे 1000 कार्यक्रम जरी झाले
तरी 1001व्या कार्यक्रमासाठी सुद्धा रिहर्सल केल्याशिवाय रंगदेवतेला स्पर्श करू नका. दुर्दैवाने वेळ नाही आली तर ठीक आहे, तो आपला हे भाग नाही, पण प्रयत्न तुमच्या वतीने मात्र झाले पाहिजे की नाही मला रिहर्सलची गरज आहे. प्रत्येक वादकाला रिहर्सलची गरज असते. त्याच्यामुळं या गोष्टीकडे जरा बारीक सारीक गोष्टी बघा. व्यासपीठावरून खाली आल्यानंतर व्यासपीठावर तुम्ही 5 मिनिटाचे राजे आहात, तुमच्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागलेली असते. तिथे मात्र तुमची चूक झाली तर ते तुमची जबाबदारी तुमची आहे. चांगलं झालं तरी लोक तुम्हाला म्हणतात. कधी आठवतं का तुम्हाला की ढोलकवाल्याने तुमच्या गाण्याला फार चांगलं वाजवलं, अशी कधी दाद आली आहे का? फार क्वचित. पण सहज एक गाणं सहज पार पडलंय आणि ढोलकवाल्याने किंवा एखाद्या कीबोर्ड प्लेअरने फार छान म्युझिक वाजवलं, असं होतं का? असं नाही होत. विशेषतः डुएट गाण्यांमध्ये उजवं डावं खूप बघितलं जातं. दुसरे गायक स्वतः काही प्रतिष्ठित गायकांचे गाणे गातात, प्लेबॅक सिंगरचे, त्यावेळेस ते हुबेहूब तसं आलं का हेही बघतात. असलं काही बघू नका. तुमचा आवाज आहे आणि त्या पद्धतीने गा. सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या आवाजातच गाणं अपेक्षित आहे. काही कोणाला किशोर कुमारच्या आवाजात किंवा रफी साहेबांच्या आवाजात गाणे ऐकायची तेवढी हे नसते. त्याची पद्धत वेगळी. मी त्याच्यावर नंतर पुढच्या सत्रामध्ये मी ज्यावेळेस एपिसोड करेल त्यावेळेस हे नक्की करेल की आवाजाची कॉपी करावी म्हणजे काय. काही लोक कॉपी केली असं म्हणतात, तर ते मी सांगेन. पण हे निश्चित व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर एकच शेवटचा सल्ला, कृपया अंगामध्ये मी जाऊ देऊ नका. प्रत्येक वादकाने, सुगम संगीत वादकाने, प्रत्येक गायकाने, सुगम संगीत गायकाने तुमच्यापेक्षा किमान 1 लाख लोक चांगले गातात आणि चांगले वाजवतात तुमच्यापेक्षा. हे रोज सकाळी ही तुमच्याकडे बांधून ठेवलेली एक गाठ आहे, हे लक्षात ठेवा. हे ज्याला समजलं तो गायक, तो वादक, तो संगीतकार कायमस्वरूपी जमिनीवर राहील. त्याला अभिमान नाही राहणार आणि नसावा पण. आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्या लोकांना आली असेल. तुमच्यापैकी काही लोक जे हा कार्यक्रम बघतील किंवा मी जे बोलतोय ऐकतायत, तर खूप ग्रेट लोक आहेत. म्हणजे आपण काहीच नाही होत, 0.1% पण नाही होत, अशी खरंच आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. मी म्हणजे तुम्ही भावनिक तसं व्हा असं म्हणत नाही आहे, पण जगामध्ये असे भयानक लोक आहेत की जे तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही फार ग्रेट काही करताय, तसं काही नाही आहे. 0.1% पण आपण नाही आहे. त्याच्यामुळे हे जग मोठं आहे, माणसं मोठी आहेत, कलाकार आपल्यापेक्षा कितीतरी लाख पटीने मोठे आहेत बाकीचे लोक. पैशाने नाही पण कलेने अतिशय मोठे श्रीमंत लोक आहेत आणि त्यांचं सानिध्य मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा योग तुम्हाला आला पाहिजे. अजून एक सांगतो की म्युझिकबद्दल चर्चा करत जा. सुगम संगीताबद्दल चर्चा खूप कमी होतात. समोरचा जो शिकवतो तेच परिमाण, तसं नसतं. तर काही प्रश्न विचारत जा, काही जाणून घेत जा आणि चर्चा करा. माझं सुगम संगीत शिकणाऱ्यांना आणि शिकवणाऱ्यांना दोघांनाही माझं आव्हान असं आहे की नुसतं तुम्ही 1 तासाचा क्लास घेतला आणि त्याच्यामध्ये 4 गाणे घेतले याचा अर्थ क्लास आहे असं नाही वाटत. माझं म्हणणं आहे की चर्चात्मक काही गोष्टी होऊ शकतील का? गाण्याबद्दल चर्चा करा ना. एखादा तास तुम्ही फक्त चर्चा करा, हे होऊ शकेल. मागं मी काय म्हणता येईल, म्युझिकल ट्रान्समिशन किंवा एक वेगळी कन्सेप्ट मांडली होती माझ्या पहिल्या भागामध्ये की इतर गुरूंनी स्वतः दुसऱ्या बॅचमध्ये जाऊन शिकवावं, दुसऱ्या गाण्याच्या क्लासमध्ये जाऊन शिकवावं. काही हरकत नाही. कोण चांगलं कोण वाईट आजकाल तसं काहीच राहिलेलं नाही आहे. लोकांना खूप चांगलं समजतं. त्याच्यामुळे याची निश्चित तुम्ही सगळ्यामुळे लोक काळजी घ्याल. मला असं वाटतं की हा 10वा एपिसोड तो इथपर्यंत तुम्ही सगळे लोक आलात, तुम्ही मला इथपर्यंत आणलं. खरं तर सगळ्या तुम्हाच लोकांचे आभार. तुमच्या तुम्ही जे प्रश्न विचारले याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. असेच प्रश्न विचारत जा. आणि हे 10 एपिसोड खरं तर तुमच्यामुळे पूर्ण मी करू शकलो, अदरवाईज मला नाही करता आले असते. पुढच्या एपिसोडमध्ये आपण निश्चित भेटणार आहोत. पण तत्पूर्वी आमचे एक मित्र लातूरचे मधुकर कुलकर्णी यांनी एक मला फार चांगली सजेशन दिली होती आणि सगळ्यांची जाहीर माफी मागून मी ती पूर्ण करणार आहे. आणि ती म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं होतं की तुमच्या गुरूंचं नाव नाही सांगितलं आणि हे सांगायला पाहिजे होतं. पण मी का नाही सांगितलं याचं कारण मी लाईट म्युझिक कोणाकडनं शिकलेलो नाही आहे. मी सगळं स्वतः लाईट म्युझिक माझं तयार केलं.
क्लासिकल मात्र पंडित नाथराव नेरळकर औरंगाबाद आणि पंडित अविराज तायडे नाशिक यांच्याकडनं मी माझं शास्त्रीय संगीत मी यांच्याकडनं अजूनही शिकतो आहे. शिकलो असं म्हणलोच नाही, मी शिकतो आहे, कारण खरंच शिकतो आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. फार ग्रेट लोक आहेत आणि अभ्यासू आहेत, आयुष्यपणाला लावलेले लोक आहेत. आपण काहीच नाही आहोत. त्याच्यामुळे हे माझे गुरु आहेत, ज्यांच्यामुळे मी आज तुमच्यासमोर या पद्धतीने 10 एपिसोड करू शकलो. पुढच्या एपिसोडमध्ये आपण 10 मिनिटाच्या कॅप्सूलसह निश्चित भेटूयात. तोपर्यंत तुम्हा सगळ्या लोकांना इतर प्रश्न विचारण्यासाठी मी पुढील काही दिवस सोडत आहे. धन्यवाद.